म्हणजे आपली वर्षप्रतिपदा, जसं 31 डिसेंबर हे इंग्लिश वर्षाचा, 1 जानेवारी हे इंग्लिश वर्षाचा पहिला दिवस आहे, तसा चैत्र प्रतिपदा हा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे पहिला दिवस आहे. त्यामुळे नववर्षाचा हा जल्लोष आपण इथे सगळे साजरे करत आहोत. आपल्या संस्कृतीत अनेक विविधता आहे, त्या विविधतेचं दर्शन करावं म्हणून सांस्कृतिक एकात्मता या नावाने आपण ही शोभायात्रा आज केलेली आहे. चेंबूरमधल्या अनेक संस्थांनी एकत्र येऊन नववर्ष शोभायात्रा समिती अशा समितीचं संघटन करून ही यात्रा आपण इथे आज साजरी करत आहोत. आणि या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की चेंबूरमध्ये अनेक शाळेत छोटे छोटे कलाकार आहेत, त्यांना इथे संधी मिळावी, त्यांच्या कलेचं प्रदर्शन व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती संपूर्ण चेंबूर समोर यावी, यासाठी ही शोभायात्रा इथे आपण आयोजित केलेली आहे. आणि याच मार्फत मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना निरोगी आयुष्याची कामना करतो. धन्यवाद. हम लोग का क्या हो गया है, ट्रेडिशन बहुत कम लोग आजकल सेलिब्रेट करते हैं. मुझे लगता है कि सब लोग ने आना चाहिए. ये शोभा यात्रा है यहाँ पे चेंबूर में आचार्य मराठी कॉलेज में, तो सबने आके पार्टिसिपेट करना चाहिए और इसका आनंद लूटना चाहिए. तो मैं सबको बोलूँगी कि हार्दिक शुभकामनाएं गुड़ी पाड़वा की दिल से, और अगले साल से मुझे ज़्यादा यहाँ पे लोग आने दिखने चाहिए और शोभा यात्रा का मजा लेना चाहिए. धन्यवाद. गुड़ी पाडव्याच्या आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज इथे गुड़ी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि या शोभायात्रा काढण्याचं मूळ प्रयोजन असं आहे की सर्वांना एकत्र आणून एकात्मतेचा वारसा ठेवला पाहिजे हे दाखवण्यासाठी सर्व बांधवांनी एकत्र येऊन लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं एकात्मता सिद्ध करण्यासाठी आपण शोभायात्रा आपल्याला नूतन वर्षाच्या सगळ्या भगिनींना शुभेच्छा. आणि हे नूतन वर्ष साजरं करण्यासाठी सगळ्या छोट्यापासनं मोठ्यापर्यंत सगळी लोक तिथे जमलेली, कोणी लेडीज खेळतात, आपल्याकडे मागे स्टॉल आहे, म्हणजे राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्रीय प्रेम हे सगळं तुम्हाला शोभायात्रेत बघायला मिळणार. आपल्याकडे इथे रामजी म्हणून आलेले आहेत, छोटी छोटी मुलं आहेत जी आपल्या भारताचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व याद्वारे करतात. खूप वर्षांनी चेंबूरमध्ये आपल्या शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. मुळात आमची संकल्पना अशी होती की लोकांनी आम्हाला विचारलं की सकाळी का नाही घेते तुम्ही, पण सकाळी सगळ्या लोकांच्या घरी गुढीचा कार्यक्रम असतो, लोकांकडे सण असतो, म्हणून आपण हा कार्यक्रम संध्याकाळी घेतलेला आहे. चेंबूर, गोवंडी, कुर्ला या भागातल्या जितक्या संस्था आहेत, जेवढ्या शाळा आहेत, त्या सगळ्या शाळांना आपण आमंत्रण केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता फक्त आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला कॉलेजच्या बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन शोभायात्रा घेता येत नाहीये, पण कॉलेजचं आवारच आमचं इतकं मोठं आहे आणि त्यामुळे आम्ही ही शोभायात्रा आवारातच घेत आहोत. धन्यवाद. मेरा नाम गणेश परमार है और हमें इधर बुलाया गया है. गुड़ी पाड़वा का जो आयोजन किया गया बहुत ही अच्छा है और सबको हार्दिक शुभेच्छा. और मैं खुद भारत से और सबको हार्दिक शुभेच्छा. हिंदू वर्षाचा नवा वर्षाचा हा शुभ दिन आहे गुढीपाडवा. श्रीरामचंद्र याच दिवशी अयोध्येत आले आणि सर्वांनी गुढ्या उभारल्या. त्याच संकेत म्हणून आपण गुढ्या उभारतो आणि नववर्ष साजरा करतो. आम्ही पण उल्हासात आणि अतिशय उत्साहात ही शोभायात्रा, ही स्वागत यात्रा काढलेली आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण असून सगळे खूप अगदी जल्लोषात आहेत. जय भीम आहे, MCC आहे, दांडपट्टा आहे, सगळे खेळ इथे आहेत आणि मस्तपैकी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक वेशात सगळेजण नटून आलेले आहेत आणि आमच्यातर्फे खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. यहाँ पे हमारे परिवार के लोग यहाँ पे एकत्रित हुए हैं और सभी को हिंदू नववर्ष और गुड़ी पाड़वा की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहते हैं. और यहाँ पे बहुत आनंदमय माहौल हो गया है.